मनोअमृत पिया मेरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। जातीचा कुळाचा विचार केला नाही, त्या चोखोबाच्या पत्नीचं बाळातपण केलं। बघा पंढरीचीच वारी होती, निघाले होते त्यावेळी सोयराबाई म्हणजे त्यांच्या पत्नी सोयराबाई म्हणतात जाऊ नका धनी, यावेळेला जाऊ नका, कारण माझे दिवस संपत आलेले आहे, दिवस भरत आलेले आहे, यावेळेला जाऊ नका। त्यावेळेस सांगतात की नाही ग, जाताना ताईचं घर मध्ये रस्त्यात लागते, त्याला निरोप देईन की तू घरी जा आणि मी पुढे वारीला जाईन, ठीक आहे म्हणे। निघाले, पण भजन चालू होतं, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, आणि त्या भजनात दंगून गेले, देहाचं भानही विसरले। बघा त्या सखुबाई सारखं, ते सखुबाई गेली होती दिंडे, तिला विसर पडला होता की आपण सासरवाशी नाही, स्वतः भगवंताने तिला बांधून घेतलं होतं स्वतःला आणि तिला सोडून दिलं होतं, ती गेली होती दिंडे। तसे हे देहभान विसरले आणि चालत होते, ताईचं गाव निघून गेलं, शेवटी भगवंताला काळजी पडली, घेतलं बहिणीचं रूप, आले चोखोबाची बहिणा झाला तरंगार, चोखोबाची बहिणा झाला तरंगार, चोखोबाची बहिणा झाला तरंगार, चोखोबाची बहिणा झाला तरंगार। महिला मंडळी ठीक आहे, नाही तर झोपी हां ठीक आहे। विठ्ठल 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 वारीचा अभंग आहे म्हणून त्याच्याच म्हणजे त्या अभंगाला धरूनच सांगत आहे, इकडे तिकडे बाहेरचं काही प्रमाण। आपण त्या ठिकाणी सखुबाईचं सुद्धा बघितलं की तिच्या नवऱ्याला सासूला सांगितलं नाही, दिंडी तर निघाली, शेजारीने सांगितलं की बघ बघ म्हणे तुझी सून चालली, तिने घरी जाऊन तिच्या पतीला सांगितलं, गेला तर तिला आणायला, आणि तोपर्यंत ती मंदिरात जाऊन पोहोचली होती दिंडीसोबत। जसा हात पकडला तसा हिसळा मारला हाताला आणि सांगितलं हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता
कसे असो, पापी असो, पण भगवंत त्याचा उद्धार करतो. अभंगाचं 3रं चरण. मूळ पापी जैसे त्याचा उद्धार केला. पण कधी केला? त्याने भगवंताचं नाम चिंतन केलं. कसं केलं तसं आपणही करू. विठोबा उत्तरी कासेला म्हणजे कसोटी घेते. तुम्हाला एवढं सोपं वाटते काय की सहज आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, मोक्षाची प्राप्ती नाही. भक्ती सोपी नाही, कठीण आहे भक्ती. भक्ती तर कठीण सुडावरी पोळी, भक्ती तो कठीण सुडावरील पोळी, भक्ती तो कठीण सुडावरी पोळी.
बघा, एकदा कबीरदासजी महाराजच्या घरी संत आले आणि परिस्थिती अतिशय गरिबीची होती. पण कबीरजी महाराज म्हणत होते की विन्मुख गेली अतिथी नेय सुकृताची संपत्ती. आपल्या घरून जर कोणी उपाशी गेलं तर तो आपलं जे पुण्य आहे की नाही तो सोबत घेऊन जाते. म्हणून कोणी आलं तर त्याने नाही जीव घातलं तर चहा पाजा, नाही चहा पाजला गेला तर पाणी तरी पाजा. आणि तेही नसलं, काही वेगळा प्रॉब्लेम असला तर 2 शब्द प्रेमानं तरी बोला. विठ्ठल कबीरदासजी महाराज बसले विचार करत. मुलगा आला, त्यांचा मुलगा होता कमाल. काय हो बाबा म्हणते, असे विचारात काय बसला. म्हणते काय गड्या, आपल्या घरी संत आले आणि संत म्हणजे भगवंताच्याच मूर्ती आहे, देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. काय करतं म्हणजे आता घरात काही सिदाटा नाही, तिखट नाही, मीठ नाही, संपलं म्हणते सगळं. आपली परिस्थिती गरीब आहे, काही हरकत नाही म्हणे. बाबा चला आपण दुकानात, अरे पैसे नाही, तुम्ही कशाला फिकर करता म्हणे, चोरी करू. गेले दोघं बापलेकर. रात्रीची वेळ होती, भीतीचा कोपरा पडला थोडासा. आता पहिले मातीच्या भीती असत, पडला, घुसला त्याच्यातून दुकानात. घेतलं एका पिशवीमध्ये, त्या दुकानातलीच पिशवी घेतली. त्यामध्ये रवा, तूप, साखर, तेल, तांदूळ, तिखट, मीठ वगैरे सगळं घेतलं. आणि म्हणते बाबा हे घ्या पिशवी. बाबा म्हणतात हो पिशवी घेतो, पण आपण हे आपल्यासाठी घेतलं काय? नाही, संतांसाठी घेतलं. यातलं थोडं जरी शिल्लक राहिलं तरी आपण परत आणून देऊ, पण तू असं कर, त्या दुकानदाराचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. असं कर, त्याला सांग की बाबा रे आम्ही चोरी केली आणि हे सांभाळ, नाही तर दुसरी चोरी ते सगळं घेऊन जातील. ठीक आहे म्हणे. मुलांनी सांगितलं, उठवलं ते शेठजीला, त्या दुकानदाराला. तू उठाव म्हणे, चोरी ती झोपलात काय? त्यावेळेस सांगितलं, उठवलं आणि पळत निघाला. जसं पळत निघाला तसं त्यानं टंगळं पकडलं. त्या भिंतीला छिद्र पाडलेलं होतं. त्या छिद्र्यातून त्यानं वडिलाकडे डोकं हात केले. आता वडील म्हणतात ये बाहेर. तो टंगळं ओढते दुकानदार आणि वडील डोकं ओढतात. शेवटी तो म्हणते बाबा तुम्ही माझं डोकं घेऊन जा. आता हा काही मला सोडत नाही, मी काही अडकलो या ठिकाणी आणि तुमची बदनामी होईल, म्हणून तुम्ही डोकं घेऊन जा. याला धड काही कळणार नाही कोणाचं. ठीक आहे म्हणे. नेलं त्याचं डोकं कापून नेलं. घरी पत्नीला सांगितलं की बघ अशी अशी परिस्थिती झाली, पण आपल्या घरून संत विन्मुख जाता कामा नये. बघा तुम्ही चिलिया बाळाची कथा ऐकलेली असेल, अगदी त्याचप्रमाणे. वेळ कमी आहे म्हणून जास्त सांगत नाही, कारण जास्त सांगून काही उपयोग नाही. म्हणतात ना ऊस गोड झाला म्हणून मुळा सगळं काही खाऊ नये. तर त्या ठिकाणी स्वयंपाक घेऊ घातला, शिजवला आणि संत निघाले. इकडे या दुकानदारानं काय केलं की ते सुडावर चढवलं, मेसीवर टाकलं ते ब्रेड. त्याचे फक्त हात आणि पाय होते. संत निघाले. आता संत जातात ते त्यांचे उपकार ठेवत नसतात, नमस्करण करत चालले. जात असताना कबीरदासजी महाराज त्यांच्यासोबत त्यांना सार करण्यासाठी, विद्या करण्यासाठी वेशीपर्यंत गेले. ते गजर करत होते. ते मुंडकही ते बिना डोक्याचं ते धडही हाताने टाळ्या वाजवत होते. संत म्हणायला लागले की वा एवढंसं बाळ आणि टाळ्या वाजवते, आपण भजन करून राहिलो, काय संस्कारी घरचं मूल दिसते. त्यावेळेस कबीरदासजी महाराजच्या डोळ्यात अश्रू आले. सांगितलं की आपण का रडता, विचारलं. सांगितलं की असं असं कृत्य घडलं बा, स्वयंपाकाची व्यवस्था नव्हती, आम्ही किराणा आणला, असे घटना घडली. त्यावेळेस संत म्हणतात की जा घरी आणि त्याचं ते डोकं घेऊन या. डोकं ठेवण्यात आलं त्या धडावरती शिर आणि त्या संतांनी भगवंताची प्रार्थना केली की देवा हा जर कबीर खरा भक्त असेल तर हे डोकं या धडाला चिटकून जिवंत होईल आणि त्या संतांच्या
एका बोलाप्रमाणे त्या भगवंतानं ते बाळ कमाल तो कबीराचा मुलगा जिवंत केला. ही अभंगाच्या शेवटच्या तुका मने करे Karo